नमस्कार, आपण पाहतात चांगलं न्यूज। पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे। जिल्हाधिकारी जितेंद्र रोडी यांनी आज लोणंद, निरा, तरडगाव, फलटण या ठिकाणच्या पालखी तळांची आणि पालखी मार्गाची पाहणी केली। संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सोयी सुविधा उभारण्यात आल्या आहेत। याची पाहणी आज जिल्हाधिकारी जितेंद्र रोडी यांनी केली। यावेळी मुख्य कार्यकारी अभियंता याशनी नागराजन, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, फलटणचे प्रांताधिकारी सचिन डोले, फलटणचे DYSP राहुल धस, तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे, पाणी व स्वच्छता विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त विजय पवार यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी जितेंद्र रोडी यांनी यावेळी काही अधिकाऱ्यांशी संवाद साधला। त्यांनी विविध विभागांनी पालखी तळावर तसेच पालखी मार्गावर कोणत्या सोयी सुविधा आणि कशा पद्धतीने उभा केल्या आहेत याबाबतची सर्वंकष माहिती अधिकाऱ्यांच्याकडून घेतली। पाहूया यावेळी माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी जितेंद्र रोडी नेमकं काय म्हणाले। स्पेशली पालखी जे या ठिकाणी थांबणार आहे त्या ठिकाणी कंटिन्युअसली आमची फोगिंग फरावणी वगैरे चालू आहे आणि आता 6 तारीखला जेव्हा आपल्याकडे पालखी येतील त्याचे 2 दिवस अगोदरपासूनच आम्ही मोठ्या प्रमाणावर इथे फोगिंग वगैरे करून घेणार आहोत, जेणेकरून डासाचा परिणाम अजिबात होऊ नये। कारण तुमच्या पॉईंट बरोबर आता पाऊस चालू आहे आणि म्हणून डासाच्या पसरण्याचा आणि डेंग्यूसारखे आजाराच्या पसरण्याचं प्रमाण असू शकतो। तर त्यासाठी जे काही काळजी घ्यायची आरोग्य विभागाद्वारे ते आपण ऑलरेडी घेतलेली आहे, त्याचे नियोजन पण केलेलं आहे आणि त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते ऑलरेडी आम्ही प्रत्येक PSC मध्ये पाठवलेलं आहे।